आपण मागच्या अनेक दिवसांपासून हा जो जुन्नर तालुक्यातला अदानी प्रकल्प आहे त्याच्या विरोधामध्ये आपण लढत आहोत. आपण पहिल्यापासून ठरवलेलं होतं की अदानी प्रकल्प रद्द झाला पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे. परंतु त्या मागणीला घेऊन आपण 2 टप्पे बनवलेले होते. त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण टार्गेट ठेवलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा 21 तारखेची जे काही जनसुनावणी आहे ती 21 तारखेची जनसुनावणी आपण रद्द केली पाहिजे. हा पहिला टप्पा आपण ठेवलेला होता आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती आंदोलन केली. त्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आंदोलन करत असताना प्रशासनाचा देखील आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये चांगला अनुभव नव्हता. परंतु जे काही आपलं आंदोलन आहे ते आंदोलन विस्तारत गेलं. खरं म्हणजे केवळ गाडगाड किंवा आरोशी पुरता ते आंदोलन न राहता संपूर्ण तालुक्यामध्ये केवळ 27 गावांचा प्रश्न न राहता पूर्व पट्ट्यातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या आंदोलनाला पाठिंबा मिळत गेला. सूरज भाऊ वाजगे स्वतः आजचा त्यांचा उपोषणाचा 9वा दिवस आहे. ते 9 ऑगस्टला उपोषणाला बसले. त्याचबरोबर आपण गावागावांमध्ये आणि आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही आपलं जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम झाला त्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपण या प्रकल्पाच्या विरोधामध्ये आपण भूमिका घेतली. आपण गावागावांमध्ये प्रचार केला. 14 तारखेची जी काही आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्याच्यामध्ये आमदार महोदय असतील आपण सर्व नागरिक असो आपण या प्रकल्पाला विरोध केला आणि जे काही प्रेझेंटेशन होतं ते प्रेझेंटेशन आपण होऊ दिलं नाही. त्याच्यानंतर आपण 15 तारखेला आपण मळ पारगाव येथे रास्ता रोको केला आणि हा जो काही रास्ता रोको होता त्याच्याच मध्ये आपण डिक्लेअर केलं होतं की प्रदूषण मंडळाचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर आम्ही 17 तारखेला आंदोलन करू. आम्हाला अतुल शेठ आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती की एवढ्या संख्येनं लोक येतील, 200-400 लोक येतील त्याच्यातच आंदोलन होईल असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही लोकांनी जरी म्हटलं की आम्ही येणार आहे तरी गावागावामध्ये आम्ही फिरत होतो की खरंच यांनी गाड्या केल्यात का, खरंच लोक येणार आहेत का. आणि अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद खऱ्या अर्थानं लोकांनी दिला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. लक्षात घ्या, आज कलेक्टर महोदयांनी आपल्याला पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की 21 तारखेची जी काही जनसुनावणी आहे ती आम्ही जनसुनावणी करणार नाही हे त्यांनी आपल्याला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 59 हे प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये 2च असे प्रकल्प आहेत. एक म्हणजे सकाळी मी ज्याचा उल्लेख केला पाटगावचा प्रकल्प जो आहे कोल्हापूर मधला तो कोल्हापूरचा प्रकल्प हा लोकांनी रद्द करायला भाग पडलं. हा एक प्रकल्प आणि त्याच्यानंतर दुसरा असा प्रकल्प आहे तो म्हणजे आपला जुन्नर मधला प्रकल्प की लोकांनी जनसुनवाई जी काही होती ती बंद करायला भाग पाडलं. हा दुसरा म्हणजे आपला प्रकल्प आहे. हे लक्षात घ्या. ही जी 21 तारखेची जनसुनवाई आहे ती थांबवणं ही साधी गोष्ट नाहीये हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण एक पाऊल टाकलेलं आहे. मग आपले अतुल शेठ बेनके साहेब असतील, त्याच्यानंतर आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन 19 तारखेला एक मीटिंग ठेवलेली आहे. त्या मीटिंग मध्ये केवळ सुरुवातीला फक्त जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी असंच त्याचं स्वरूप होतं. परंतु स्वतः अतुल शेठ बेनके साहेबांनी खासदार साहेबांशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर खासदार महोदयांनी सांगितलेलं आहे की जे लोक या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लढत आहेत, पुढाकार घेत आहेत, कायदेशीर बाबी ज्या काही त्याच्यामध्ये तपासत आहेत, त्या अनुषंगाने लढाई पुढे देत आहेत, अशा सुद्धा प्रतिनिधींना आपण त्या मीटिंग मध्ये बोलवावं असं बेनके साहेबांनी स्वतः खासदार साहेबांना विनंती केली आणि खासदार साहेबांनी देखील
पुढाकार घेऊन त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की अशा देखील प्रतिनिधींना आपण त्या 19 तारखेच्या बैठकीला आपण उपस्थित ठेवू. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याच्यामुळं जनसुनवाईचा जो टप्पा आहे तो टप्पा आता आपण पार केलेला आहे. आता याच्यानंतरची जी आपली पुढची रणनीती असेल, 19 तारखेच्या बैठकीमध्ये जे काही कलेक्टर महोदय असतील, खासदार महोदय असतील, स्वतः अतुल शेठ बेनके असतील, आपले शरददादा सोनवणे असतील, हे देखील तिथं उपस्थित राहणार आहेत. आपलं पत्र त्यांनी दुरुस्त करून पोल्युशन बोर्डाने सांग ना. त्याचबरोबर आपण ज्या कलेक्टर महोदयांच्या पत्रावरती आपण जे आक्षेप घेतला होता त्या अनुषंगाने आपले हे जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जे कार्यालय आहे याच्यातून त्यांनी आपल्याला देखील एक पत्र इश्यू केलेलं आहे की हे जे काही सगळं आंदोलन सुरू आहे, जे काही सुरेश भाऊचं जे काही उपोषण सुरू आहे, या अनुषंगानं आम्ही याची गंभीरतेनं दखल घेतलेली आहे आणि आपण उपोषण जे काय आहे ते उपोषण आपण सोडवावं असं सुरेश भाऊ वाजगे यांना देखील त्यांनी विनंती केलेली आहे आणि आपल्याला देखील त्यांनी विनंती केलेली आहे की हे जे काही आंदोलन आहे ते आंदोलन आपण मागे घ्यावं. खरं म्हणजे या सगळ्या एवढं आहे, अजून ह्याच्यात दुसरं काय नाही तेच आता नाही ते बोलतीलच, पण मी बोलायचे मुद्दे तर मला वाटतंय की प्राप्त केले. आपण खूप मोठ्या पद्धतीनं यश खरं म्हणजे मिळवलेलं आहे. परंतु एक लक्षात घ्या, आपण आतापर्यंत जनसुनवाई आपल्याला रद्द करायची होती म्हणून आपण केवळ एकच प्रकल्पाच्या अनुषंगानं बोलत होतो, अदानी प्रोजेक्टच्या अनुषंगानं. परंतु या अदानी प्रोजेक्टच्या बरोबरच खुबीचा देखील जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प देखील रद्द झाला पाहिजे, ही येत्या काळामध्ये आपली भूमिका असली पाहिजे. खुबीचे लक्षात घ्या, खुबीच्या पाटील आहे तिथं, खुबीचे लोक आहेत आपले. या सगळ्या सुनवाईमध्ये देखील त्यांनी ही सुनवाई रद्द व्हावी म्हणून या आंदोलनामध्ये देखील तुमचा महत्वाचा वाटा होताच. परंतु आपण त्या प्रकल्पाच्या जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबी अजून आपण तपासून ही लढाई आपल्याला योग्य पुढच्या टप्प्यावरती घेऊन जावी लागेल. अतुल शेठ इथं आहेत आणि अर्थात आता खासदार महोदय आणि आपले आमदार महोदय देखील कदाचित हे ऐकतील माझं भाषण. त्याच्यामुळे त्यांना देखील विनंती आहे की कोल्हापूर मधला जो काही प्रकल्प आहे त्या कोल्हापूर मधल्या प्रकल्प रद्द होण्यासाठी जे दोन महत्वाचे फॅक्टर्स होते ते फॅक्टर होते की प्रचंड प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती उतरली होती, जे की आपण उतरलो आज, हे लक्षात घ्या. लोक रस्त्यावरती उतरणं आणि त्याच्यातला दुसरा महत्वाचा फॅक्टर होता की तिथले जेवढे जे काही लोकप्रतिनिधी होते ते सगळे लोकप्रतिनिधी एक जीवाने लढले, एकत्र आले म्हणून तो प्रकल्प रद्द झाला. आणि मला विश्वास आहे हे जे काही जुन्नर तालुक्यातले 2 प्रकल्प आहेत ते 2 प्रकल्प रद्द होण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत ते म्हणजे लोक एकत्र येणं आणि आपले लोकप्रतिनिधी एकत्र येणं, हे दोनही झालेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकल्प रद्द होतील हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो.